मोलाची, हाय पृथ्वी मोलाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची. मला बरं वाटावं म्हणून करताय ना हे सगळं? नाही, मला बरं वाटावं म्हणून करतो. कळते मला. पण आज पहिल्यांदा खूप हरल्यासारखं वाटतं. खूप प्रश्न पडलेत. आपलं नेमकं कुठे आणि काय चुकलं ना तेच कळत नाहीये. बघा ना, आपण किती प्रयत्न करतो की आपल्यामुळे कोणाला काही त्रास होणार नाही, आपल्यामुळे कोणाचं नुकसान होणार नाही. पण मग बाप्पा आपलीच अशी परीक्षा का बघतोय? ठीक आहे, थांबाव तुम्ही, किती घाई करता. काय असं काय बघताय? आंबट तुरट खाल्ल्यानंतर इतका गोड कसा काय दिसू शकतो चेहरा? म्हणजे तुम्ही पण ना असं माझ्या ध्यानीमनी नसताना असा आवळा माझ्या तोंडात तुम्ही टाकलं तसा चेहरा झाला होता माझा. हो, थांबा थांबा थांबा. गोडे की नाही पाणी? आवळा खाऊन आंबट तुरट झालेलं तोंड हे पाणी प्यायल्यानंतर गोड झालं की नाही? आपलं आयुष्य पण असंच आहे अर्पिता मॅडम. म्हणजे आता आपल्या आयुष्यात जे प्रॉब्लेम्स आहेत ना, ते या आवळ्यासारखे आंबट तुरट आहेत. पण एकदा का याच्यावर आपल्याला सोल्युशन मिळालं की मग यश बघा कसं पाण्यासारखं गोड लागतं की नाही. एक विचारू तुम्हाला? अहो विचारा ना. तुमच्या आयुष्यातल्या प्रॉब्लेम्ससाठी सगळे मला दोष देतात. तुम्हाला नाही कधी असं वाटलं? अर्पिता मॅडम, तुमच्याशी लग्न करण्याचा निर्णय हा माझा होता, तुमचा नाही. आणि खरं तर उलट पाहिजे. म्हणजे तुमच्या आयुष्यात जे काही घडतंय त्याला मी जबाबदार आहे. मी तुमच्या आयुष्यात नसतो तर हे प्लीज असं बोलू नका. मग तुम्हीही असा विचार करू नका. उद्याची सकाळ आपल्यासाठी पॉझिटिव्ह असणार आहे अर्पिता मॅडम, आपल्या दोघांसाठी. असं उधारीवरती आम्ही तुम्हाला सामान देऊ शकत नाही. बरोबर आहे तुमचं, पण आपण एक तारीख ठरवून घेऊ. त्या तारखेला आपण सगळं हिशोब क्लिअर करून हवं तर अग्रीमेंट करू. अहो, अग्रीमेंट करून काय उपयोग? असे कितीतरी अग्रीमेंट फ्रॉड होतात. नाही हो, असं क्रेडिटवरती मी भाजीपाला नाही देऊ शकत. अहो, पण आम्ही फ्रॉड माणसं नाही आहोत. आम्ही नाही इथे जवळच राहतो बडकमकर चाळी. तुम्ही हवं तर एकदा आमचं किचन येऊन बघा ना, समर्पिता किचन. तरी पण नाही, आम्ही कोणाला उधारी देत नाही. धन्यवाद.
अर्पिता मॅडम कुठून काही कळलं का, काही पॉझिटिव्ह? नाही हो, तुमच्याकडून काही कोणी तयार झालं? आपण तिकडे बघू. चल. हॅलो विराज सर, अजून तरी त्यांना कुठूनही किचन स्टॉक आणि रॉ मटेरियल मिळू दिलं नाहीये आणि मिळू देणारही नाही. ठीक आहे, करू आपण, पण दर महिन्याच्या 30 तारखेला हिशोब क्लिअर झाला पाहिजे. तसं तुम्हाला लिहून द्यावं लागेल. हो, देऊ ना. ही सामानाची यादी आहे. इथे माझं नाव, नंबर आणि पत्ता आहे. तुम्ही थोडं सामान पाठवू शकलात तर बरं होईल. ठीक आहे, ठीक, करूया. थँक्यू, खरंच थँक्यू. जसा किराणा मालाचा प्रश्न सुटलाय ना, तसा भाजीपाल्याचा पण सुटेल. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. अरे त्यांचाच फोन आहे, बहुतेक सामान पाठवत असतील. हा दादा बोला. काय? अहो असं काय करताय तुम्ही? आता आपलं काही वेळापूर्वी बोलणं झालं, तुम्ही सामान क्रेडिटवर द्यायलाही तयार होता, मग अचानक असं? अहो नाही नाही नाही, बघा, नाही, तुमचा गैरसमज होतोय. मार्केटमध्ये आम्हाला माल मिळत नसला हे जरी खरं असलं तरी असं नाहीये की लोकांचा विश्वास नाहीये आमच्यावर. हॅलो हॅलो, काय झालं? ते जे आधीच्या दुकानदारांकडे झालं. विराज आहे ना, आपल्या इथे एवढी गर्दी काय आहे? अरे कोणी लावलं समर्पिता पिक्चर? एक मिनिट, समर्पिता पिक्चर. अरे पण हे कोणी लावलं? सलील, हे काय? मला काय माहित, मला वाटलं तू लावलायस बोर्ड. नाही, मी नाही लावला. मग कोणी लावलाय?